माझ्या आईवडिलांचं दुःख मी जवळून बघितलं होतं. वडिलांच्या वाईट व्यसनाबाई आम्ही झालेलं आमची भावंडांची फरफट ही जवळून बघितली होती. त्यामुळे माझ्या नशिबातसुद्धा हे आल्यानंतर क्षणभर का असेना दुःख झालं. वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं. का तर लवकर लग्न करण्याचा उद्देश असा होता की घरात एक मेंबर कमी झाला तर आईवडिलांचा बोज कमी होईल. माझ्या मिस्टरांना कधी जबाबदारीची जाणीव नव्हती. प्रेग्नंट होती, मला एक बेबी झाली, सुंदर अशी अप्सरेसारखी मला मुलगी जन्माला घातली मी. एकूण लक्षात आलं वैवाहिक जीवन काय आपलं सुखी नाही आहे, खूप त्रास आहे. झाशीची राणी जर आपल्या मुलाला पाठीशी बांधून जर युद्ध करू शकते, लढू शकते रणांगणात, तर आपण का नाही? आपण सुद्धा असंच काहीतरी करायचं आहे की जेणेकरून आपल्यापासून आपण तर दुःखात आपल्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे, पण समोरच्याला सुख मिळेल असं. मला माझ्या शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं. सुरुवातीला तर पहिले आमची एकच छोटीशी क्लासरूम होती. 12x14ची एक क्लासरूम म्हणजेच आमची शाळा होती, म्हणजेच आमचं महिला मंडळ होतं. मी स्वतः शाळेत यायची, कचरा काढायची, बेल मारायची, मटका भरून पाणी भरून ठेवायची, हे सगळं काम मी स्वतः केलेलं. ही शाळा 10वीपर्यंत न्यायची आणि त्याच्यासाठी सुरुवात केली. तेव्हा मोठ्या मोठ्या बाजारातल्या व्यापाऱ्यांकडे आम्ही मदतीसाठी गेलो, बायकांना सोबत घ्यायचं आणि बिल्डिंग फंडसाठी फिरायचं. We live in Karchet, but the main Jilla Parishad is in Alibag. And so whatever permission, whatever things they have to take, they have to go to Alibag all the time. Now Alibag is almost 3.5 hours traveling from here. There's no good transportation. She used to go early in the morning and come back late at night. So people used to talk bad, why she's going. Nothing stopped her from doing what she wanted to do. सगळेच वाईट असतात अशातला भाग नाही, पण काही लोकांच्या नजरा आजही पुरुषांच्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ह्याचा अनुभव मला सुद्धा आला. एका क्लासरूमचे मला 15 क्लासरूम कसे करायचे हे स्वप्न डोळ्यापुढे ठेवूनच मी आज ही 25 वर्षात म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मी स्ट्रगल केलं. परंतु आजच्या दिवसाला 20 वर्षानंतर माझी सुंदरशी अशा 2 इमारती मी उभ्या केलेल्या आहेत. माझं जे स्वप्न होतं गोरगरिबांसाठी शाळा चालवणं आणि सगळ्यांना आनंदाने इथे राहणं, तसं हे माझं एक सुखी कुटुंब मी या शाळेमध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या संसाराचा आनंद घेते. गुड आफ्टरनून. When I was a child, I used to always feel angry, like why is my mom, she's never home, that comes to pick me up. She was not just my mom, she's a mom to many kids. Now when I see the kids come and meet her the way they come, I really feel nice. So now I understand that why she was doing all that. So. कांटों पे चल के मिलेंगे साए बहार की, हो राही